करणारा त्यांना दिलं खरेदी खत रद्द करायला, पण त्यांनी वाटणी पत्रच केलं बाई, असा दादला नको ग बाई. हे करायला नको ना त्यांनी. कारण त्यांनी काय वाटणी पत्र माझं काय सांगतं, याप्रमाणे माझ्या काकाने काकाच्या मुलाने मला सगळं दिले, तर आमचं वाटणी पत्राचे क्षेत्र माझ्या वडिलांच्या नावासमोर लिहिलं आहे, असं ते अर्ज त्यांनी दिवाण न्यायालयात दिलेले. नयोमी मॅडम माझ्या आईसारखे आहेत. तर हे मला ते मिळणार आहे आता 29 पानांचं. आज आपल्या बरोबर नामदेव शंकर गोंधळे साहेब, काय सांगाल आणि आजचा विषय काय? बघा, नमस्कार पत्रकार मित्र, शेतकरी बांधव, माझे सगळे मित्र. ही फसवणूक प्रकरण मी 4 वर्ष लढा देत आहे. या कामी माझे जवळजवळ 35 ते 40 लाख रुपये संपलेले आहेत. कारण 3 वेळा मला जमीन परत करायला तयार झाले. कारण का मी माझी 19.35 गुंठे जागा दक्षिणेकडील विक्री केली होती, पण सर्वांनी संगनमत षडयंत्र आखून या सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी सदर जमीन विकत घेणारा हात होता कायमस्वरूपी. पण त्यांनी खरेदी खत करते समयी श्री विक्रांत गिरीश संसारे माझे नातेवाईक आहेत असे सांगून व त्याच्या एजंट लोकांनी मला सांगितलं की आमच्या शेठच्या नावावर 400 ते 500 एकर जमीन आहेत, त्यामुळे तुमची जमीन आता ती विक्रांत गिरीश संसारे यांच्या नावावर करायची आहे. आणि विक्रांत गिरीश संसारे हे पायलट आहेत, ते हजर नव्हते पण तरी त्याचा हजर दाखवले. 21/9/2020 रोजीची मोजणी करते वेळी ते हजर होते असं दाखवले, पण ते नव्हते. तारीख कधी होती? 21 सिद्धार्थ नरेंद्र भल्ला 21/9/2020 रोजी मोजणी करताना हजर होता अखत्यारी म्हणून. कारण नंतर त्यांनी काय केला काही, कारण त्यांच्या नावाने वचनचिठ्ठी करार दैनिक सागरची नोटीस त्यांच्या नावाने, पण ते हजर होते. पण त्यांनी आता ती मोजणी करते वेळेस मी पूर्ण गटाचे पैसे घेतले असं दाखवून बेकायदेशीर नकाशा जोडून 20/11/2019 रोजीचा भूमी अभिलेख कार्यालय पनवेल मधून, म्हणजे त्यांनी कोणाकोणाला पैसे दिले आहेत, सिद्धार्थ नरेंद्र भल्ल्याने तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख, सहदुय्यम निबंधक, दोषी अधिकारी म्हणेन मी, सगळेच नसतील त्याच्यात. ते सगळ्यांना मोठे पैसे लाच देऊन आणि हे कबूल आले सर्व. हा मंडल अधिकारी संतोष कचरे, तलाठी संजय भानुदास बिक्कड यांनी सांगितलं का आम्ही चुकीचं काम केलं आहे. त्याला सांगितलं कोणी सांगितलं तुम्हाला करायला? हा प्रकाश अंकुश खैरे. मी आजारातून बराच होणार नाही, कारण त्यावेळी करोनाचा काळ सुरू होता, लोक पटापटा मरत होते. माझे वजन 17 ते 18 किलोने कमी झालं होतं, त्यामुळे हा पण मरून जाणार आहे असं करून. कारण माणूस आजारी असल्यावर स्वस्त किमतीत जमीन विकतो, पण मी प्रति गुंठा 4,30,000 प्रमाणे जमीन विकलेली आहे. पण त्यांनी 20/11/2019 रोजीचा करार असताना सिद्धार्थ नरेंद्र भल्ला बरोबर परत हा कुठेतरी मरणार आहे, मरून जाणार आहे असं समजून त्यांनी 25 सप्टेंबर 2020 रोजीचा अजून एक वचनचिठ्ठी करार दाखवला आहे. ही डॉक्युमेंट्स कागदपत्रे मला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, माझा आता दावा सुरू आहे, आदरणीय चांबले साहेब माझे वकील आहेत, त्यांना सांगितलं मॅनेज व्हायचं नाही, तुम्हाला काय असेल ते मोबदला मी मिळेल. त्या भल्लाच्या नादी लागायचा नाही, तो हरामखोर आहे. त्या भल्ल्याने सगळ्यांना लाच दिलेली आहे मोठी. मला तो काय बोलला तहसीलदार कचेरीची इथं, हे सब तुम किया आहे. त्या माझ्या काका समोर, काका काहीच बोलले नाही. पण त्यांच्या जमिनीत 9 ते 10 गुंठे अतिक्रमण असल्यामुळे मला ते माझ्या घराजवळ जुन्या 96 घराजवळ तू पावसाळी मोजणी केलीस हे खरं आहे ते सांगायलाच पाहिजे. कारण त्यांच्या आडून ते मला हे करतात. त्यांना माहिती आहे काकावर नामदेव केस करणार नाही. काकावर मी प्रेम करतो, काकाच्या मुलांवर प्रेम करतो, पण जर त्यांना वाचवायला गेलो तर हे आरामखोर वाचतील. मी माझे पैसे घेतलेले आहेत 4,30,000 प्रमाणे, 4,30,000 गुंठ्याप्रमाणे मी 19 गुंठ्याचे पैसे 83,20,500 घेतलेले आहेत, त्याबद्दल वादत नाही. पण काकांची 4 कोटीची जमीन सिद्धार्थ नरेंद्र विक्रांत गिरीश संस्थेच्या नावावर कशी झाली याच्यासाठी भांडतो मी. आता मी जर मेलो असतो तर काय झालं असतं, माझी दुसरी 2 एकर जमीन आहे निचाळे येथे,
ही वांग्यातली जमीन ती घेतली असती त्यांनी, कारण तो तसा बोलत होता. हा हरचंद्र नारायण सुर्वे तुमची बोलतो दुसऱ्या कुठे जमीन आहे, मी ह्याला आहे ना जमीन, माझी अजून 2 एकर जमीन आहे. कारण काय, आमची जमीन भरपूर होती. माझे वडील शंकर सीताराम गोंधळी ते बिचारे कशी का असत ना, माझ्या भावासाठी आणि माझ्यासाठी 5 एकर जमीन त्यांनी ठेवली. बरे दारू पीत होते, मग त्यांची मी पुण्यतिथी केली. तर माझाच भाऊ LD पाटलाच्यावर लिहिले मी, लक्ष्मण दादा पाटील. अरे नामदेव बोलतो आमचा काका कधीच वारले ना, आता पुण्यतिथी करत. त्या दादाला सांगलं, दादा तू माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला हे मोठा कार्यक्रम आहे, मधुबुवा वगैरे आहेत वाजवायला, मोठे मोठे कलाकार, पुण्यतिथी ठेवले तू ये. अरे नामदेव तुझा काका मेले कधी? अरे बरं कधी का मरण, पण माझा वडील का चांगले होते, माझ्यासाठी माझ्या भावासाठी 5 एकर जमीन अजून तशी ठेवलेली आहे. मग त्याची पुण्यतिथी करायसाठी मी सगळ्यांना विचारले, बरं तू ये, बाकीचा कार्यक्रम आपण नंतर करू, पण आता व्हेज खायला ये तू. माझ्या भावाला सांगितलं लक्ष्मण दादा, कारण ते माझे अन्नदाते आहेत, मला कामाला लावासाठी ते JK पाटील कायम प्रयत्न करायचे. 2-3 वेळा सांगितलं नामदेव गोंडीला घ्यायलाच पाहिजे, माझा भाऊ आहे तो LD पाटील साहेब, त्याच्या मुलाचा काल लग्न होता चेतनचा. हे अशी घटना आहे. पण बघा माझे वडील दारू प्यायचे, पण मुलांसाठी 5 एकर जमीन त्यांनी तशी सही सलामत ठेवलेली आहे. हा मग त्यांची पुण्यतिथी मी करूच शकतो ना. माझ्या आईची वडिलांची पुण्यतिथी मी माझ्या वडीलधाऱ्या माणसाने विचारून 3 वर्ष केली. बरोबर, त्या आईचा माझ्या या हरामखोरांच्या मुळे मृत्यू झालेला आहे. मी यांना सोडणार नाही, मी चटणी भाकर खाईन, पण यांना जेलमध्ये पोहोचवण्यासाठी, कारण यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे. आकार फोड पत्रकार, कारण 21/9/2020 रोजीची मोजणी झाल्यानंतर उपअधीक्षक विजय भालेराव यांनी जे आकारफोड पत्रक केलेलं आहे त्याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे. माझ्या दक्षिणेकडील जमिनीतून श्री विक्रांतगिरी संसार यांना 14 गुंठे कॉरिडॉर महामार्ग वसई विरार पनवेल अलिबाग संपादित जमिनीचे पैसे मिळत होते. पण आता जे केलेलं आहे 22-62 ने मोजणी झाल्यानंतर त्यात त्याला 7 गुंठे पैसे मिळतात. याचा अर्थ त्यांनी कप्रत नकाशातला माझ्या दक्षिणेकडे लिखाणाचा 1 अंक पुसलेला हे सिद्ध होते. माझी आई माऊलीला 90 बोलली होती, काय माझ्या पोराची अवस्था केलेली आहे, आजारी आहे तो, माझ्या पोराला वाचव, तो या चोरांना पकडणार आहे. मी ज्यावेळी फास घेत होतो, मी फास का घेत होतो याचा प्रश्न तुम्ही पण विचाराल, कारण माझं वजन 17 ते 18 किलो कमी झालं होतं. माझा मुलगा मला ओला गाडी करून हिंदुयाला नेत होता. मी विचार केला कशाला त्रास, त्या आईला मेलेला बरा, कारण असं औषध विषय झालं तर परत मला हॉस्पिटलला न्यायला लागेल. बरोबर, परत पोरगा मला हे करणार. पोरगा माझा एवढा चांगला, कमी ज्यावेळी हॉस्पिटलला ऍडमिट होतो त्याने एकट्याने 2 बाटल्या मला रक्ताच्या दिल्या, कारण माझ्या आपला पापा वाचायला पाहिजे. आता तो मला बोलतो तू हे काय कशाला करतोस. मी सांगला तुला माहित नाही, माझा आईचा याच्यात मृत्यू झालेला आहे. का तर मी त्यांनी काय केलं 24/9/2021 रोजीचा न्याय निर्णय दिल्यावर त्यांनी काय केलं, संपूर्ण जमीन नावावर केले. सदर जमीन कॉरिडॉर महामार्गाच्या एका कडेची असल्यामुळं हा पुढे मोठा प्रश्न निर्माण होणार होता. कारण हे षडयंत्र आखणाऱ्यांनी या प्रकाश अंकुश खैरेंनी सिद्धार्थ नरेंद्र भल्लाकडून काकाला 7 गुंठ्याचे पैसे दिले असते, पण या रोडचा अजून पत्ता नाही, लोक पैसे घेऊन मोकळे पण होतील. बरोबर, मग काय सांगितलं असतं 12.35 गुंठे शिल्लक जमीन आहे, नामदेव गोंडली विकून मरून गेला, पण देव कुठेतरी आहे. याचसाठी जन्म घेईन मी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, कालीन लोटांगण महाद्वारी. तुम्ही आता सिनेमा काढणार आहात, सिनेमा काढणार आहे माझा भाऊ सम्राट शेठ पाटील, जनार्दन पाटील. मी नाकी डोळी छान, ह्याचा अर्थ मी नाकी डोळी छान म्हणजे ह्या गाणी आहे आणि संपूर्ण गाण्यांचे येणार आहे. असा दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हा पण याचा एक बॅनर सेपरेट लागणार आहे. हे मी खोटं अफिडेविट केलं ना, त्यांच्या संदर्भात एक गाणी करणार आहे आणि बॅनर असाच येणार आहे. मी नाकी डोळी छान
रंग गोरा गोरा पान त्यात आले तरुणपण मिरवायला कुणीतरी न्याव मला फिरवायला. आणि कुणी फिरवायला नाही आता, ज्याने लाच घेतले त्यांनी पैसे घेतलेले आहेत ना खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने. तहसीलदार विजय तलेकर या साहेबांना नाही बोलू शकत कारण हे निर्दोष आहेत, पण ते सुद्धा मला न्याय देता देता थकले, पण ते पण काही न्याय देत नाही. त्यांना कोणतरी अधिकारी येतो, कोणतरी येत असेल नेता, सारा तो हरामखोर नेता मला हे करायला पाहिजे. कारण माझ्या तर 2-3 पुण्य इथं झालेले आहेत ऑलरेडी, बरोबर. पण माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे, तिने मला काशी शिकून, दुधीची काशी त्याचं शिकून मला वाढवलेलं आहे. त्या आईचा मृत्यू झालेला आहे, त्या आईला मी एकदा मारायला धावलो होतो. आई तूनी सांगितलं पण मी जागा विकली, त्याच्यामुळं मला इतका संताप आला का मी आईला अंगावर तिची मान आवडायला गेलो. पण ती आई असते, ती मला एक शब्द पण बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातून आसू आले. मला इतका संताप झाला का मी फास घ्यायला गेलो. बघा मी फास घ्यायला गेल्यावर काय झालं नेमकं, तो टूल आहे ना बाजूला सरकला, ज्ञानेश्वर माऊलींची जशी भिंत बाजूला गेली तशी, आणि मी माझ्या फास अर्धाच गळ्यात मी खाली पडलो. आई माझ्या घरी नव्हती, दुसऱ्याच्या इथं होती, माझ्या बहिणीची इथं होती, पण ती तिथे प्रगट झाली आणि काय बोलतो, नामदेवा तू असं काय करतोस, फास काय घेतोस, आम्हाला काय पोरकं करतो का तू, असं फास घेऊ नको, तू काय केलेलं नाही. मी सांगला आई मी तुला बोलल्यावर मला राग आलाय, मला वाईट वाटलंय, हे माझं शरीर चालण्याला योग्य आहे, तर मी काय करणार नाही. मी आता फास घेणार होतो, पण मी पडल्यामुळे ती समोर अवतीर्ण झाली. अहो म्हणाली नामदेव उठ, असं फास वगैरे घेऊन आम्हाला पोरके करू नको, असं फास घेऊन आम्हाला पोरके करू नको. विनोद आहे, तुझी बायका आहे, पोरं आहेत, यांना पोरके करू नको, तू काय केलेलं नाही. अरे बाबा तुझ्यासाठी मी माऊलीला नवल बोललेलं आहे, माझ्या पोराला बरा कर, माझं आयुष्य त्याला दे. ही आई असते, यासाठी जन्म घेईन मी तेव्हा, म्हणून माझा परत जन्मच झालेला असं समजेन मी. आणि आई असते म्हणजे लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त, ऐशी कळवल्याची दाती करी लाभा विनप्रीती, ऐशी कळवल्याची दाती करी लाभा विनप्रीती, करी लाभा विनप्रीती. लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त, लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त, ऐशी कळवल्याची जाती करी लाभाविन प्रीती. ही आई असते. मी फास घेतल्यावर मी खाली पडलो, मला खुर्ची आली, ती समोर उभी, असं काय करू नको बाबा, फास कशाला घेतोस, मी तू काय केलेलं नाही, मला काय नाही तू माझी मान ना आवडली, काय नाही. आई तुझ्या डोळ्यातला अश्रू मला बघवले नाही, हे हात जळून खाक व्हायला पाहिजेत, मी म्हणून मी फाशी घेत होतो. पण शेवटी ती आई असत. अरे बाळा एक विरोधा केल्या असताना माझा पाय मुरगळला होता, मी सांगितलं आई अरे मी आहे ना, अरे हाफ खांबा पितो मी, पण मी सगळ्यांना सांगेन तुम्ही हाफ खांबा पिऊ नका, हे हरामखोर लोक त्याच्यात पण औषध टाकतील आणि तुम्हाला गुंतवतील कुठेतरी. आई मग त्याला एवढ्यासाठी बोललो, मटण खातो पाव किलो अर्धा किलो एकदम, तू माझ्या खांद्यावर बसला पाय मुरगळले ना, अरे नसू दे झोली इथं, एक विराच्या डोंगरावरनं तिला मी खाली उतरवली, घाबरू नको मी आहे, मी कामाला पण होतो ना, त्यावेळी पगार होता मला 30-40 हजार. अरे मी आहे ना, कशाला झोली बिली पाहिजे बस. आणि माझ्याबरोबर दुसरी लोक पण होती आमच्या घरातली कुटुंबातली, अरे मला चालताच येत ना बोलता, अरे बस बरं. हनुमंतांनी जसे कोणाला घेतले होते राम लक्ष्मणाला, तू तर माझी आई आहेस, तू बस. तिला मी माझ्या तंबूपर्यंत आणून सोडली. अरे राजा तू माझा पोरगा आहेस, तुला मी हे करेन का, पण आई मी तुझ्या मानेपर्यंत माझा हात गेला होता म्हणून मी फास घेत होतो, असं याच्या पुढे असं करू नको. अरे मी माऊलीला नवस बोललेला आहे, तुला काही होणार नाही,
आणि तू काय केलेलं नाही. तिने कुजबूज कुठेतरी ऐकली होती. हे करणारे षडयंत्र करणारे कुजबूज ऐकली होती. ती बिचारी वयस्कर असून सुद्धा माझे हातपाय दाबत होते मी आजारी असताना आणि सांगत होते जीव सोडू नको, तुझा नेता जे के पाटील साहेब तुला परत कामाला लावणार आहे. मी तर आशाच सोडली होती. आशा सोडली होती. माझं वजनच कमी झालता 17 ते 18 किलो. त्या नसा माझ्या सगळ्या दाबल्या होत्या दारू पिऊन पिऊन. पण काय आश्चर्य, हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये मला जे के पाटील साहेबांनी न्याला. आमचे सहानी साहेब असतील, माझे डिपार्टमेंटचे लोक असतील, यांनी सगळ्या नेल्यामुळे मला त्यांना चांगले उपचार मिळाल्यामुळं, आणि ते पण डॉक्टर कोण होते, बाळकृष्ण पडते तिथले, म्हणजे सगळे श्रीकृष्णच. आता दुसरे श्रीकृष्ण कोण, मला परत श्रीकृष्ण कामाला लावला. कोणी, जे के पाटील साहेब, लक्ष्मण दादा, जे आर पाटील साहेब यांचा हात आहेत. पण मला परत जे के पाटील साहेबांनी हॉस्पिटल सर्टिफिकेट आणून माझे मालक दैवत म्हणजे माझे शैलेशभाई मेहता साहेब आता आमचे मालक आहेत, आणि त्यांचे वडील हे यांनी माझ्याबरोबर कृष्णासारखी मायात केलेली आहे. आता 1 लाख रुपये पगार दिलेला आहे. आता उलट ते वर्कर मला बोलतो तू लाख कशाला सांगतोस, आमच्या घरी चौकशी होत. बरं मला काय गरज आहे, माझं खरं आहे ते सांगतो मी. हा, मी खरं आहे ते सांगतो. एक तर माझ्यावर भडकला, अरे तू एवढा पगार सांगतो तर आमच्या घरातला पुढे तू पैसे उडवता कुठे तुम्ही. मी सांगितलं माझे पण बरे 35-40 हजार रुपये कट होतात. हा, 60,000 रुपये मला भेटतात, आणि माझे पत्रकार वगैरे असतात ते माझे पण संपतात 4 दिवसात. भले आता कामाला असल्यामुळे कोणी मला देतो, बरोबर, पण माझे दैवत, मी एक शेअरच बोलन त्यासाठी. मी तर आशाच सोडली होती, पण आशेचे किरण जिवंत होते. ते आशेचे किरण म्हणजे कोण, शैलेशभाई मेहता साहेब त्यावेळी जिवंत होते. शैलेशभाई नाही, CMD शिके मेहता साहेब व जे के पाटील साहेब हे जिवंत होते. त्यांनी मला परत कामाला लावला, आणि परत 20,000 घसघशीत वाढ. हा, 1 लाख पगार झाल्यामुळे ही बॅनर लावत आहे दर महिन्याला, बरोबर. तसेच मला माझे आशास्थान शेका पक्षाचा माणूस आहे बाळरामशेठ पाटील साहेब यांच्या घरी गेलो. बरं साहेब असं असं आहे, आणि मी पक्षात प्रवेश पण केला. त्याने सांगितलं आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि तू घाबरू नको, मी पाटील साहेब बरं तुम्ही मला आशीर्वाद द्या बस. जे आर पाटील तर माझे अन्नदाते आहेत, ते पण मला कामाला लावासाठी कंपनीत आले होते. हा, अनिल ढवळे साहेब पण इथं 2 वेळा आले होते. हा, सर्व पक्षीय मोर्चाला पण आले होते. हा, हे सगळे नेत्याने सांगितलं तुम्ही मला या द्या. शेखर शेलके साहेब ते पण आले होते, उपविभागीय अधिकारी इथं. हा, मच्छिंद्र पाटील, देवचंद पाटील, जिनू पाटील आमचे, हा, आमचा किशोर, सुभाष, नितीन, जे के पाटलाची, हे एक म्हणजे 100 माणसं बरोबर आहेत. सर्व पक्षीय मोर्चाला आले होते. आता कोर्टात नयोमी मॅडम, पवार मॅडम यांनी मला, त्यांना सांगितले, ते माझे व्हिडिओ पण बघतात, कारण त्यांच्या ज्या घरात मॅडम आहेत त्यांचे सहाय्यक, त्यांनी सांगितलं हे गोंधळी तिथं उपोषणाला बसलेत DCP ऑफिसच्या इथं. हा, तर ते माझं आता खोटं ॲफिडेव्हिट केलं सुनील गोंधळी याने. पण तो बिचारा माझा भाऊ आहे, त्याने मला सांगितलं का दादा माझ्या 7 सह्या घेतल्या आणि त्या फसवणुकीने घेतल्या सह्या. त्या माझे काका मला प्रिय आहेत, परशुराम सीताराम गोंधळी, पण हा भल्ला त्यांना पण सुद्धा मॅनेज केलेले आहेत. पण शेवटी ते माझे काका आहेत. आता काल आले होते ते तिकडं उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले साहेब यांच्या, आमची 9 तारखेला सुनावणी लावली होती, पण साहेब काय आलेच नाही. मी त्यांना 10 पाणी अर्ज दिलाय का यांना पैसे. किती वर्ष लढणार तुम्ही आता? अरे मी विजय होईपर्यंत लढणार. मला विजयाचं काय नाही, यांना गुन्हा नोंद व्हायला पाहिजे यांच्यावर. सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, आकारफोड पत्रकात. तर माझा इतका श्रीकृष्ण माझ्या पाठीशी आहे, माझं दैवत शिके मेहता साहेब, शैलेशभाई मेहता साहेब. मी चटणी भाकर खाईन, पण यांना आत जेलमध्ये जायला पाहिजे. ते खोटं काम करणारे विजय तलेकर, खोट्या तक्रार केसच्या अनुषंगाने त्याचे सरकारी सहकारी कोण, मंडळ अधिकारी संतोष कचरे, संजय भानगल बिक्कड खोटा रिपोर्ट बनवणारा तलाठी, परत आकारफोड पत्रक करणारा कोण, भालेराव साहेब, विजय भालेराव. झोपला मी गेला असताना. आताचे जे आहेत ना ते पण मला चुद्या बनवतात. प्रदीप जगताप साहेब, म्हणून त्यांना सांगितलं जगताप साहेब तुम्ही तरी यावं मला फिरवायला. ते काय समजतं स्वतःला. हा, त्यांना ज्याला ते जरा मदत करतात
विजय पाटलांना सांगितलं तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही निर्दोष आहात तर तुम्ही निर्दोष सारखेच राहा, तुम्ही यांना मदत करू नका, पत्रकारांना बाईट द्या. बाबा मी केलेलं नाही, आमच्या अगोदर त्याने केलेलं आहे. पत्रकारांना बाईट देत नाही सर? पत्रकारांना बाईट देत, तुम्ही पण आले होते ना त्यावेळी. नाही देत. हा, पत्रकारांना बाईट का देत नाही? 13 फक्त एक दुसरी पत्रकार परिषदेला त्यांनी काय सांगितलं का नामदेव गोंदले आमच्याकडे खोटे नाटे आरोप करतात, पण पोलिसातील देवता माझे पाठीशी आहेत. बरोबर. त्यावेळी कातबाने साहेब होते. कातबाने साहेबांनी सांगितलं माझ्याकडे तो आला होता, 2 फाईली आणले होते पण त्यांनी घेतला नाही. अरे माझ्याकडे एवढे ते त्यांना ते चालले ना, ते एवढे फाईल झाल्या, 60 फाईल झाल्या, 80 पानांचे एक अशा 60 फाईल झाल्या. हे मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील साहेब, डीसीपी उपआयुक्त परिमंडल 2, त्यावेळी पंकजी राणे साहेब होते, यांच्या इथे गेलो. त्यांना सांगितलं भाई हा भल्ला हरामखोर ते विजय तलेकर यांच्यावर गुन्हा नोंद करा. पण त्यांनी सांगितलं काय फौजदारी व्हायला पाहिजे. हा माझा वकील मॅनेज करतो, 6 वकील जवळजवळ मॅनेज केले आहेत आणि 60 फायली झालेले आहेत. यांना काही सोडणार ना मी. तू आज जाशील, मी आज जायचं ना भेटणं. यांनी माझी याच्यामुळे माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे. कारण त्यांनी मला एवढ्या फसवणूक प्रकरणात गुंतवलेला होता की तिला मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकलो नाही. कारण माझ्याकडे क्लेम होता कंपनीचा, जमीन विकलेले पैसे होते आणि तेच माझे 30-35 लाख रुपये संपलेले आहे. त्या सिद्धार्थ नरेंद्र भल्ला साला इकडे समोर येऊ दे माझ्या. त्यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का? सगळ्यांना पैसे दिलेले आहेत. त्याला सांगितलं त्याचे एजंट लोक त्या बाळू सुरवेला, त्या भल्लाला समोर आण माझ्या आरामखोराला. साला पैसे देऊन हे करतो का? माझ्या काकाला मॅनेज करतो का? काकाला जमीन आता तो 7-12 दिसतो, तो माझ्या दक्षिणेकडे जमीन येत आहे आणि त्याचा 7-12 बंद का केले याच्यावर अपील चालू आहे सगळीकडे. सन्माननीय महसूलचे चंद्रशेनजी पवार साहेब यांनी मोठी चौकशी लावलेली आहे. जिल्हाधिकारी साहेब जावळे साहेब यांना मी भेटलो. त्यांनी सांगितले जा मी यांना भेटतो, फोन करतो. तसेच योगीजी मशे साहेब यांनी भाऊ सुनील परशुराम गोंधळे यांच्या 1-2-2023 रोजीच्या अर्जावर 6-2-2023 रोजी सही करून शेरा मारलेल्या आहेत. या अनुषंगाने सन्माननीय जगदीश शेलकर साहेब व सन्माननीय मिलिंदजी फडतरे साहेब यांनी नामदेव गोंधळे यांची तक्रार ही चुकीच्या आकारफोड अनुषंगाने आहे, विभागणी मुळे आहे. कारण चुकीचा आकारफोड अनुषंग काय सांगतं, त्यांनी सरकारी कागदपत्रात बदल केले. याच्यावर ते 7 वर्षासाठी आत जाऊ शकतात. व त्याला माहिती आहे नामदेव गोंधळे काय करणार आहे. न्याय व्यवस्थेवर तुमचा भरोसा आहे का? भरोसा आहे माझ्याकडे. कारण एवढ्या नवी मॅडम माझ्या मातेप्रमाणे आहेत आणि त्याही मला मदत करणार आहेत. नवी पवार मॅडम आणि माझ्या वकील 270/2023 गुन्नान साहेब यांना पण भेटलेलं आहे. साहेब बरं माझ्या जवळ त्यावेळी 9-10 पत्रकार परिषद झाल्या. माझा वकील मॅनेज करतो, चांगले सुद्धा वकील मॅनेज व्हायच्या मार्गावर आहे. मी स्वतः केस लढतो. सांगितलं साहेब तुम्हाला गोंधळी तुला हे जमेल का? की कुठल्या याने आहे बरं सरकारी कागदपत्रात काहीतरी बदल तर नाही बोलतो तुला मी दुसरा वकील देईन. म्हणजे हे पण देवासारखे आहेत मला आणि ते मी केस लढणारच आहे. कारण मला सोमनाथजी गारगे साहेब यांनी विजय भाऊ आशीर्वाद दिलेला आहे. नितीनजी ठाकरे साहेब यांनी माझ्या आंदोलनाला शुभेच्छा दिल्या आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा संजयजी पाटील साहेब, राजपूत साहेब, पंकज शिंदे साहेब, इथले राजपूत साहेब आणि संभाजी शेलार छावा यांनी मला मदत केलेली आहे. त्यांनी मला माहिती अधिकार मध्ये जवळजवळ 6,000 ते नुसते झेरॉक्स लागल्या. तो छावा माझ्या पाठीशी आहे. मी झाला एक बस मला काय दुसऱ्या